जगाच्या मालकाचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी योगेश आपलं आपल्या ह्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. चला तर मग आज आपण कुठे कुठे जातोय ते बघूया. आज एकच ठिकाणी काम होतं, भरपूर नाही पण थोडंसं होतं. कोल्हापूरमध्ये आलो होतो, RSSC SBIमध्ये जाऊन आपलं तिथलं एक काम होतं. ते लगेच आटपलं कारण काही जास्त नव्हतं. जाऊन डॉक्युमेंटेशनच करायचे होते बँकेमधल्या, कारण लोन परवा दिवशी आलेलं त्यांची प्रोसेस करायची होती. तिथून आपण हा कळंबा रोडला आलो. कळंबा रोड म्हणजे आपण आज चाललो होतो बिद्रीला. बिद्री कारखान्याच्या तिकडेच आपलं काम होतं. आणि बिद्री म्हणजे बाळूमामा. बाळूमामाला गेल्याशिवाय आपण दर्शन घेतल्याशिवाय आपण थांबत नाही. कारण भागात गेल्यावर दर्शन नाही असं कधी होणार पण नाही. इथनं पुढं आल्यानंतर कळंब्याच्या तिथून जो रोड येतोय तो न बदलता डायरेक्ट बिद्रीमध्येच जातोय आणि बिद्रीमधून एक लेफ्ट मारला की मामाच्या दर्शनालाच. मामाच्या दरबारात गेल्यावर मग काय प्रॉब्लेमच नाही, कारण पॉझिटिव्ह एनर्जी घेतल्याशिवाय आपण तिथनं बाहेर पडत नाही. एक वेळ महिन्यातनं डोस घेतला मामांचा की मग कामच झालं. इथं आपलं काम होतं दिवसभराचं, आपलं काम सर्व संपलं होतं. म्हटलं आता पहिल्यांदा मामांच्या दर्शनाला जायचं आणि दर्शन घ्यायचं. बिद्री कारखान्यापासून जरा पुढं आलं की इथून एक लेफ्ट आहे. हा लेफ्ट मारला की आपण सरळ बाबांच्या दर्शनाला जातो. हा एक मार्ग आहे. कोल्हापुरातून निघाला की डायरेक्ट कळंबा रोडला लागायचं. कळंबा रोडमधून डायरेक्ट बिद्री. बिद्रीमधून हा लेफ्ट मारला की डायरेक्ट मंदिरापर्यंतच जाते. त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. ज्यांना कोणाला गडबड आहे त्याने इथून जरी दर्शन घेतलं तर मामांचं दर्शन एकदम सुबक आणि सुंदर असं होतं. कारण ज्याच्या मनात देव आहे त्याला काही प्रॉब्लेम नसतोय. त्याला कुठूनही दर्शन मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इथं आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. जो लो वाटत असतो म्हणजे जे मनात काहीतरी भीती वाटत असते किंवा काय बाबा आपला आज कसं आहे काय, पण इथं आल्यानंतर जो एक आत्मीयता एक भाव असतो मनामध्ये पॉझिटिव्ह, तो निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून जाताना एक कॉन्फिडन्स घेऊन घराकडे गेल्यागत वाटते. त्यामुळं जगाच्या मालकाचा हा असा आशीर्वाद मिळाला की खूप छान वाटतं. त्यानंतर मस्तपैकी आपण दर्शन घेतलं. वातावरण खूप छान झालं होतं. सायंकाळचे 5:30-6 वाजले असतील, त्यामुळं वातावरण खूप छान झालं होतं. ऊन कमी झालेलं त्यामुळे मस्त वाटत होतं. आपण आपला परतीचा प्रवास चालू करणार होतो आणि आता दुसरा रूट दाखवायचा होता. दुसरा रूट हा असा होता की मंदिरापासून सरळ पुढं आलो की इथे एक मामाचा स्टॅच्यू आहे. इथं पण सगळे फोटो काढायला थांबले होते. दुसरा मार्ग असा आहे की कागलमध्ये जायचं. मंदिरापासून पुढे सरळ आलो की इथं हा सरळ जातो, हा निपाणीला जाणारा रोड आहे जो हायवेलाच निघतो. तिथे ह्याच रोडला मेतकं वगैरे आहे. आणि दुसऱ्या साईडला इथनं जो लेफ्ट मारतोय आपण, हा सरळ डोरीमधनं लेफ्ट मारलेला आहे. तो डायरेक्ट जातो आपला कागलमध्ये. हा रोड जर न बदलला तर तुम्हाला डायरेक्ट कागलमध्ये निघतो. आणि कागलमधून लेफ्ट मारला की तुम्ही जाता डायरेक्ट कोल्हापूर रोडला. कोल्हापूर रोडला. त्यामुळे तुम्हाला 2 मार्ग आहेत, 3 मार्ग आहेत. एक जो आहे तो कोल्हापुरातून कळंबा बिद्री. दुसरा आहे तो अ, कागलमधून निडोरी मार्गे बाळूमामा. आणि तिसरा आहे तो निपाणी मार्गे, हायवेला डायरेक्ट आहे निपाणी मार्गे. मेतकी पण तिथं होतंय. हलसिद्धनाथांचा मंदिर, हलसिद्धनाथ अप्पांचं तुम्हाला हायवेलाच लागतंय. असे निपाणी मार्गाला तर तुम्हाला सगळंच होतंय. संध्याकाळचं हे वातावरण खूप छान झालेलं. ज्यावेळेस फर्स्ट टाईम आम्ही यायचो त्यावेळेस हा एक स्पॉट आहे. ह्या दगडांवर थांबून आमचे भरपूर फोटो आहेत मंडळातल्या मुलांचे. आम्ही जायचो ना त्यावेळेस खूप आठवणी आहे तिथल्या. आणि कायम जायचो. पण आता हल्ली कामाच्या यानं ते साध्य होत नाही. पण मामांच्या कृपेनं मामांचं बोलवून आलं की आम्हाला तिकडं जाणं भाग पडतंय आणि ते जाणं म्हणजे आमच्यासाठी खूप सुखाचं असं हे असतंय. तिथून पुढे आल्यानंतर हा कागलचा रस्ता हायवेला आपण लागलेला आहे. हायवेला लागल्यानंतर लेफ्ट मारला की तुम्ही डायरेक्ट जाताय कागल कोल्हापूर हायवेला हा लागतोय. आणि राईट मारलात तर तुम्ही जाताय मग पुन्हा कर्नाटक साईडला. मस्तपैकी वातावरण झालेलं छान असं वातावरण, सायंकाळचा सनसेटचं दिसत होतं वातावरण असं झालेलं की मस्त वाटत होतं. भावांना अजून एक सांगू का, मामांच्या ग्रंथामध्ये प्रत्येक गावातला भागातला त्यांचा उल्लेख आहे. मामा तिथं प्रत्येक भागात फिरलेले असल्यामुळं मामांचा सहवास असा प्रत्येक ठिकाणी असल्यागत वाटते. मामा बघते असंच वाटते. त्यामुळं खूप छान वाटते त्या भागात गेल्यानंतर मामांचा सहवास असल्यागत वाटते.
तिथून पुढे आल्यानंतर हा जो वरून हायवे आलेला आहे तो कोल्हापूर सिटीमधून आलेला आहे आणि इथून वर गेलं लेफ्ट साईड मारलं की आपण कोल्हापूर डायरेक्ट शिवाजी युनिव्हर्सिटी मार्गे जातो. तिथून पुढे आल्यानंतर हा अंबापटेचं श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे. इथलं दर्शन घेतलं आणि घराकडे परतीचा प्रवास चालू केला. आज चंद्र खूप छान दिसत होता. त्यामुळं म्हटलं त्याचा एक फोटो काढून घ्यावा आणि त्यात लक्षात आलं की उद्या ग्रहण आहे. त्यामुळं भावांनो सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांनी लहान मुलांना आपल्या जपा. होळी पेटवलेली. होळीत म्हटलं ज्या वाईट दृष्टी, वाईट नजरा, वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सगळ्या निघून जाऊ द्या आणि माझ्या लहान मुलांना किंवा आपल्या परिवाराला या नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळावं यासाठी देवाला प्रार्थना केली आणि आपला दिवस इथं संपवला. सगळ्यांनी हसत राहावा, खेळत राहावा आणि ग्रहण आहे त्यामुळे ग्रहणात सर्वांनी विशेष काळजी घ्या. कारण लहान मुलांसाठी ते खूप महत्त्वाचं आहे, गर्भवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं विशेष काळजी घेऊन आपल्या बाळाची किंवा वडीलधाऱ्यांची किंवा गर्भवती महिला आहे तर त्यांनी विशेष काळजी. व्हिडिओ आवडला असल्यास भावांनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.